2024 हे नवीन वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे आणि नवीन वर्ष सुरू झाले की पहिला जो सण येतो तो म्हणजे संक्रांती। म्हणजेच आपण याला मकर संक्रांती असे म्हणतो। संक्रांत आली रे आली असे म्हणताच महिला एका महिन्या अगोदरच सणाची तयारी करायला सुरुवात करतात। संक्रांती हा महिलांचा जर जास्तच आवडता सण आहे असे म्हणायला तर हरकतच नाही, कारण त्यांना मनासारखे आवरणे, नटणे, फिरणे आणि मैत्रिणींना भेटणे हे तर खूपच आवडत असते आणि हे त्यांचं महिनाभर अजिबात न थांबता चालूच असते। आणि विशेष म्हणजे महिलांना अजिबातच या गोष्टींचा थकवा येत नाही किंवा कंटाळा येत नाही। ते अगदी उत्साहाने, आनंदाने भरभरून जातात आणि या सणाचा पुरेपूर एन्जॉय घेतात किंवा एन्जॉय करतात, लाभ घेतात। तर आता या वर्षी संक्रांती ही कशी आलेली आहे ती आपण पंचांगानुसार बघूयात। तर या वर्षी संक्रांती ही सोमवारी म्हणजेच 15 जानेवारी 2024 ला आलेली आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे। या दिवशी तीळ मिश्रित उदकाचे स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ होम, तीळ तर्पण, तीळ भक्षण आणि तीळदान असे 6 प्रकारे जर तुम्ही तिळाचा उपयोग केलात तर सर्व पापांचा नाश होतो अशी एक मान्यता आहे। शके 1945 पौष रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी उत्तर रात्री 26:43 म्हणजेच 8:43 सूर्य हे मकर राशीत प्रवेश करीत आहे। विष्ठीकरणावर संक्रमण होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन हे सिंह आहे। काळे वस्त्र परिधान केलेले आहे। हातामध्ये भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे। वयाने वृद्ध असून बसलेली आहे। वासाकरिता दुर्वा घेतलेल्या असून चित्रान्न भक्षण करीत आहे। ब्राह्मण जातीची असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे। वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत। उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत। संक्रांतीमध्ये स्त्रियांनी नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत। ही माहिती पंचांगावर आधारित मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता नेमकी संक्रांत म्हणजे काय आणि यामागील वैज्ञानिक किंवा धार्मिक कारण आपण आता बघूयात, थोडक्यामध्ये बघूयात। सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये संक्रांत म्हणतो आणि जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला आपण किंवा त्या मुहूर्ताला आपण मकर संक्रांती असे म्हणतो। आता पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो। असे मानले जाते की संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते, कारण सूर्य या दिवसामध्ये दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो। याला आपण देवतांच्या दिवसाची सुरुवातही म्हणू शकतो। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते, म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात। असेही म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल यांचे जर दान केले तर मोक्ष प्राप्ती मिळते। आता मकर संक्रांती का साजरी करतात याचे आपण वैज्ञानिक कारण बघूयात। तर सूर्य उत्तरायण झाल्याने आपल्या प्रकृतीमध्ये काही बदल व्हायला सुरुवात होते, म्हणजेच थंडी थोडीशी कमी होऊन सूर्याच्या उत्तरायणाने आपला थंडीपासून बचाव होण्यास मदतच मिळत असते। त्यामुळे हे आहे वैज्ञानिक कारण। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि म्हणूनच भारतामधील साजरे होणारे प्रत्येक सण हे विशेष करून शेतीवर अवलंबून असतात। मकर संक्रांती हा सण देखील अशा काळातच येतो जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक म्हणजेच मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात आणि म्हणून आपण या सणामध्ये खरीप हंगामातील पदार्थ वापरतो आणि सण साजरे करतो अशी ही एक मान्यता आहे। किंवा पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव
आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येत असतो. शनिदेव आणि त्याचे पिता सूर्यदेव यांच्या अनेक कथा आहेत. मी तुम्हाला त्यातूनच एक कथा सांगते की मकर संक्रांती आणि सूर्यदेवाचे महत्त्व हे काय आहे. तर सर्व ग्रहांचा राजा हे सूर्यदेव आहेत आणि सूर्यदेवाचा पुत्र हे शनिदेव आहेत. परंतु पिता आणि पुत्र यांचे एकमेकांशी कधीच जुळत नव्हते. पुराणात सांगितले आहे की एकदा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेव यांना पहिल्यांदाच भेटायला गेले. तेव्हा शनिदेवाने त्यांना काळे तीळ अर्पण केले आणि त्यानेच त्यांची पूजा केली. म्हणून सूर्यदेव शनीवर खूपच प्रसन्न झाले आणि म्हणून त्यांनी शनीला आशीर्वाद दिला की जेव्हा सूर्यदेव मकर राशीत आपल्या घरी येईल तेव्हा त्यांचे घर संपत्तीने भरून जाईल आणि तेव्हापासूनच मकर संक्रांत साजरी केली जाते. आता ही आहे पौराणिक कथानुसार मकर संक्रांत का साजरी केली जाते ते. आता महाभारतातही असंच एक सांगितलेलं आहे, ते म्हणजे भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी पण मकर संक्रांतीचाच दिवस निवडला होता. गीतेत असेही सांगितले आहे की जो मनुष्य उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. तर ह्या काही कथा आहेत की हे सांगतात आपल्याला की मकर संक्रांतीचे महत्त्व काय आहे ते. आता मकर संक्रांती दिवशी आंघोळीपूर्वी काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. या दिवशी तिळाचे दान करणे खूपच शुभ आहे. विशेष करून आपण या दिवशी काळे तीळ दान केल्यास शनिदेवाच्या साडेसातीपासून आराम मिळतो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तिळाने केली जाते. जर या दिवशी कोणी साधू, वृद्ध किंवा असहाय्य व्यक्ती आपल्या दारी आले तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. मकर संक्रांतीला सूर्यदेवाची उपासना करणे फारच फलदायी सिद्ध होते. या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम ह्रीम हरी सूर्याय नमः या विशेष मंत्राचा जप करा. विशेष करून तीळ आणि मूग डाळीपासून बनविलेल्या खिचडीचे सेवन करणे हे तर खूपच चांगले मानले जाते. सोबतच या दिवशी स्नान आणि दानाला शास्त्रामध्ये खूपच महत्त्व आहे. तीळ गुळ खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ याच जीवनापुरते सुख समृद्धी देत नाही तर अनेक जन्माचे पुण्यही देते. आता मकर संक्रांती दिवशी कोणकोणत्या वस्तू दान कराव्यात आणि याचा आपल्याला काय लाभ मिळतो ते आपण आता बघूयात. तीळ दान करा. मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान केल्याने शनी दोष दूर होतो आणि शिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी. या दिवशी तीळ आणि गूळ पासून बनविलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना नक्कीच दान करा. दुसरं, गूळ दान करू शकता. ज्योतिषशास्त्रामध्ये गुळाचा संबंध हा गुरु ग्रहाशी आहे. मकर संक्रांतीला गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान मजबूत होते आणि गुरुच्या बळामुळे व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते. जीवनामध्ये सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. तुम्ही गोधडीही दान करू शकता, म्हणजेच ब्लँकेटही दान करू शकता. गरजू व्यक्तींना जर मकर संक्रांती दिवशी ब्लँकेट दान केले तर तुमच्या कुंडलीमध्ये जर राहूचा अशुभ प्रभाव असेल तर तो पण प्रभाव दूर होण्याची शक्यता आहे. तुम्ही खिचडीही दान करू शकता. मकर संक्रांती दिवशी खिचडी बनविणे खूपच महत्त्वाचे आहे. म्हणून याला खिचडी सण किंवा पोंगल असेही म्हणतात. या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर करावा. कारण या गोष्टी शनी, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे खिचडी खाणे आणि दान केल्याने सर्व ग्रहांची कृपा होते. तूपही दान करू शकता. मकर संक्रांतीला तुपाचे दान करणे खूपच शुभ मानले जाते. कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरु या ग्रहाशी आहे. त्यामुळे तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनामध्ये यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात. उडीदही दान करू शकता. उडीद हे शनी ग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणून या दिवशी तुम्ही अख्खा उडीद किंवा उडीद डाळ दान करू शकता. यामुळे शनीच्या साडेसातीचा त्रास ज्या लोकांना सुरू आहे तो काही प्रमाणात का होईना थोडासा कमी होतो किंवा त्याचा प्रभाव थोडासा कमी झाल्यासारखे दिसून येईल आणि तुम्हाला काही प्रमाणामध्ये दिलासा मिळेल. आता मकर संक्रांती दिवशी आपण कोणकोणती काळजी घ्यावी हे आपण बघूयात.
तामसिक अन्न खाऊ नका, म्हणजेच कांदा, लसूण आणि मांस हे देखील या दिवशी टाळलेलेच बरे पडेल. चुकीचे भाष्य बोलू नका किंवा कोणासाठीही चुकीचे शब्द किंवा अपशब्द तुम्ही वापरू नका. कोणावरही क्रोधित होऊ नका, चिडू नका. झाडे तोडू नका, कारण हे अशुभ मानले जाते. विशेष करून झाडे तोडूच नये हे तर सर्वांनाच माहिती आहेत. उलट आपण झाडे लावावीत. सोबतच तुळशीचे झाड तर या दिवशी कधीच तोडू नये. या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करू नका, म्हणजेच दारू, सिगारेट, गुटखा आणि मसालेदार अन्नाचे तर सेवन करूच नका. शक्यतो ते टाळलेलेच बरे पडणार आहे. या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नका. जमत असेल तर गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान केलेले बरे. कोणालाही या दिवशी तुमच्या घरातून रिकाम्या हाताने पाठवू नकात, मग ते व्यक्ती कोणीही असो. जर तुमच्या घरी आले तर त्यांना काहीतरी दान केल्याशिवाय त्यांना पाठवू नका. नवीन वर्ष सुरू झालेले असून वर्षाचा सगळ्यात पहिला सण आहे तो म्हणजे मकर संक्रांती. आणि हा सण तर खूपच आनंदाने, गोडव्याने, प्रसन्नतेने असा भरलेला आहे. तरी ही संक्रांती तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये भरभरून गोडवा निर्माण करणारी जाओ, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि महत्त्वाचे ते राहूनच गेले, तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.